बलात्कारांच्या 2 घटनांनी छत्रपती संभाजीनगर हादरून गेले आहे। एका तरुणीला बळजबरीने ओढत किराणा दुकानात येऊन तिच्यावर जबरी बलात्कार करण्यात आला आहे, तर दुसऱ्या घटनेत स्वस्तात फ्लॅटचे आमिष दाखवून जबरदस्तीने महिलेची शारीरिक संबंध ठेवण्यात आले आहेत। या दोन्ही घटनांमध्ये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1. सावित्री नगरात वासनांत पीठ गिरणी मालकाचा कहर। सिडको MIDC पोलीस ठाण्यात 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे। चिकलठाणा परिसरातील सावित्री नगरात पिठाची गिरणी असून सदरची ही गिरणी संशयित अमोल रगडे वय 28 वर्षे याची आहे। संबंधित तरुणी विवाहिता आहे। ती 20 मार्च रोजी दळण दळण्यासाठी घेऊन रगडेच्या गिरणी गेली असता तिथे दुसरे कोणीही नव्हते। तेव्हा रगडेने तिच्यासोबत अधिक संवाद साधून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला। तो वाह्यात बोलत असल्याने सदरची तरुणी तिथून निघून बाहेर पडली। त्यावेळी रगडे याने बाहेर येऊन तिचा हात धरला आणि तिला आवडत बाजूच्या त्याच्या किराणा दुकानात नेले। तिथे तिचे तोंड दाबून त्यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला। घडलेला हा प्रकार कोणाला सांगितला तर तिची बदनामी करण्याची धमकी त्याने तिला दिली। बदनामीच्या भीतीने त्या तरुणीने याबाबत कोणाकडेच कसलीच वाच्यता केली नाही, पण धाडस करून तिने 4 मे रोजी सिडको MIDC पोलीस ठाणे गाठून या घटनेबाबत रीतसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी अमोल रगडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा हिवराळे करत आहेत। 2. नक्षत्रवाडीत विवाहितेवर वारंवार बलात्कार। सातारा पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून विशाल भूमुदत त्रिवेदी राहणार नक्षत्रवाडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। विशालने पीडित विवाहितेला आणि तिच्या पतीला विश्वासात घेऊन त्यांना कमी किमतीत फ्लॅट घेऊन देण्याचे आमिष दाखविले। यातून संबंधित विवाहित सोबत ओळख वाढवून त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। फ्लॅटसाठी त्याने त्या दाम्पत्याकडून 19 लाख रुपये घेतले, मात्र त्याने त्यांच्या नावावर फ्लॅट करून दिला नाहीच। त्यानंतर त्या विवाहितेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने त्या विवाहित्याला शिवीगाळ करून मारहाण केली। तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। वारंवार त्याने तिच्या ऑफिसमध्ये आणि इतरत्र तिचा पाठलाग केला। अखेर त्या विवाहितेने सातारा पोलीस ठाणे गाठून 4 मे रोजी त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी विशाल विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला। विशालने तिच्यासोबत हा प्रकार नोव्हेंबर 21 ते जानेवारी 24 या काळात नक्षत्रवाडी भागात केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे। या संबंधीचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे करत आहेत।